मंडळी, सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मराठी माणसांचा सण म्हणजे प्रत्येक महिन्याला एक सण असतो आणि तो प्रत्येक सण महिन्याला येणारा प्रत्येक सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो. त्यातीलच हा एक होळीचा सण आम्ही असाच उत्साहाने साजरा करतो. आणि आमच्याकडे सकाळ सकाळच्या पद्धत आहे की पुरणपोळ्या करायच्या, आणि माझ्या पुरणपोळ्या चालल्या होत्या. त्यातच आम्ही आज सणाचं 2 दिवस घरात आहे, म्हणजे शेतातली किंवा हॉलवरची काही कामं नसल्यामुळे आम्ही दुसरंसुद्धा काम एक उरकून काढलं, म्हणजे तिखट सांडग्याचं. आणि हे तिखट सांडगे आम्ही सकाळी मळलं याचं पीठ आणि दुपारी करायला घेतलं. त्यानंतर संध्याकाळी आम्ही सगळं जेवण वगैरे आवरलं. पोळ्या काय अगोदरच केल्या होत्या आणि बाकीचं मसाले भात वगैरे बाकीचं सगळं केलं. आणि संध्याकाळी आमचं ग्रामदैवत ज्योतिबाच आहे, तिथून आम्ही जाऊन पाया पडून आलो. आणि इथे दारात आमच्या होळी पेटवली ती लहान मुलांनी. तिथेसुद्धा आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला. आणि या होळीमधला निखारा घेऊन आमच्या दारात चुलीवर चूल पेटवायची असते आणि तिथे हरभरे भाजायचे असतात चुलीवर. म्हणजे दारात सगळ्यांच्या दारात हे काम चालू असतं. आणि आमचं सगळं वहीतली पूजा वगैरे आवरली आणि आम्ही हरभरे भाजत असताना इथे गलीतल्या मुलांची मस्ती चालू होती पहा. तर अशा पद्धतीने प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन गलीतल्या मुलांनी, आणि आमचीसुद्धा 2 मुलं होती त्याच्यामध्ये, तर अशा दारात जाऊन प्रत्येकाच्या दारात जाऊन असं दमडी वाजवायची आणि काहीतरी असं म्हणतात ते, आणि हरभरे मागतात, खाऊन जातात, असं प्रत्येकाच्या दारात जाऊन त्यांनी केलं. तर असा हा आमचा होळीचा सण. आणि असं काहीतरी वेगळं असतं आमच्या होळीच्या सणात, हे दारामध्ये हरभरे भाजणी वगैरे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा.